गेल्या काही दिवसापासून राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत असून अखेर शेवटी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून तसंच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये जाहीर केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे। या संदर्भात आढावा घेतला असून 60 लाख हेक्टरवरती नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्यासाठी पहिल्या टप्प्यात आपण 2115 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्याची कामे सुरू झाली आहेत। तसंच काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचे असाइनमेंट घेता येत नाही, म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिल्याचं माहिती समोर येत आहे। तसंच त्यांच्याकरिता काही मदत असेल, तसंच विहिरीच्या संदर्भात करायची मदत असेल, तसंच घराच्या संदर्भात, तसंच तातडीने मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातील निर्णय असतील। वेगवेगळ्या प्रकारे ज्या प्रकारे नुकसान झालं आहे त्या सगळ्यांना नुकसानीच्या संदर्भात एक एम्प्रिग्यू पॉलिसी तयार करून ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढल्या आठवड्यामध्ये घोषणा आम्ही करून आणि शक्यतो शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये ही मदत मिळाली पाहिजे असं आम्ही प्रयत्न करणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले।